बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट आपण बघतोय। कौसा कोविड सेंटर जे ते अखेर सुरू करण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी समोर आणली होती। आज 4 कोविड रुग्णांना तिथे ऍडमिट करण्यात आले। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली होती आणि धुळखात पडलेल्या कौसा कोविड सेंटरला अखेर सुरू करावं लागलं हे वास्तव आम्ही समोर आणलं होतं। न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याने ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला। न्यूज 18 लोकमतनं सर्वप्रथम ही बातमी जी ती पुढे आणली होती आणि त्यांनी दाखवलं होतं की कौसा कोविड सेंटर जे आहे ते बंद आहे आणि तिथं काही साहित्याची देखील चोरी झालेली आहे। हे सगळं वास्तव समोर आल्यानंतर प्रशासनाला याची जाग आली, महापालिकेला याची दखल घ्यावी लागली आणि अखेर कौसा कोविड सेंटर जे आहे जे धूळखात पडलेलं होतं, खरं तर जिथे काही बेड्स जे आहेत ते उपलब्ध आहेत, ठाणेकरांना तिथे मोठा दिलासा मिळणार आहे कारण बेड्सची कमतरता आहे, बेड्स मिळत नाहीयेत रुग्णांना। अशावेळी रुग्णांना या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये नातलगांना घेऊन जावं लागतंय। अशा सगळ्या परिस्थितीत कौसा कोविड सेंटर जर सुरू झालं तर तो सगळ्यांना फायदाच होणार होता आणि हे न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं की ते तयार असून सुद्धा सुरू करण्यात आलेलं नाहीये। अखेर ते सुरू करण्यात आले। दोन दृश्य आपण बघतोय। आधी हे कोविड सेंटर बंद होतं त्याची ही दृश्य जी न्यूज 18 लोकमतनं पुढे आणली होती। अक्षरशः हे सेंटर धुळखात पडलं होतं, तिथलं काही साहित्य देखील चोरीला गेलं आणि ज्यावेळेस ही बातमी दाखवली तर बातमीनंतर अखेर हे कौसा कोविड सेंटर सुरू करण्यात आले। 4 रुग्णांना तिथे आता ऍडमिट करण्यात आले। यानंतर जाऊयात अधिक बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, एक नाही 2 कोविड सेंटर ठाण्यातले आपण असे दाखवले जे खरं तर धुळखात पडलेले होते आणि जे आता अखेर ठाणे महापालिकेला सुरू करावे लागणार आहेत, त्यातला एक सुरूही केलेलं आहे। काय याबद्दल माहिती आहे? विशाल, ज्यावेळेस मी या कोविड सेंटरमध्ये गेलो होतो, मुंब्रा कौसाच्या धूळखात पडलं होतं। पहिल्या लाटेमध्ये याच मुंब्रा कौसाच्या कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, इतर सर्व जे बेड होते त्यांचा ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता। मात्र नियोजन शून्य अभावी त्याच पद्धतीनं जे मॅनपॉवर आहे, यानंतर डॉक्टर नर्सेस आहेत किंवा मग जर आपण पाहिलं तर ऑक्सिजनचा तुटवडा आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे कोविड सेंटर जे आहे ते धूळखात पडलं होतं। म्हणजे आपण समजू शकतो एखादं कोविड सेंटर उभं केलेलं आहे, ते सुरू नाही आहे, पण ते उभं केलेलं आहे तर आपण समजू शकतो, पण सुरू असलेलं कोविड सेंटर जे आहे ते या सगळ्या कारणांमुळे बंद होतं। हे पाहून खरंच खूप दुःख झालं होतं। म्हणजे अक्षरशः संताप देखील आला होता की अशा पद्धतीनं नियोजनाअभावी जर लोकांना बेड मिळत नाहीये, व्हेंटिलेटर मिळत नाहीये, लोकांना ऑक्सिजन बेड मिळत नाहीये, साध्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटरमध्ये देखील जागा मिळत नाहीये, अशी परिस्थिती असताना 600 बेडचे हॉस्पिटल बंद का ठेवण्यात आलेलं आहे, हा एक संतापजनक प्रश्न होता आणि संतापजनक सगळं दृश्य होतं। पण आज खरंच खूप आनंद होतोय, दिलासा मिळतोय ठाणेकरांना। न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या पाठपुराव्याने मुंब्रा कौसा येथील जे आपण पाहिलं असेल की जे कौसामधलं जे कोविड सेंटर आहे 600 बेडचं, ते आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि सुरू करताच आज सकाळी 4 पेशंटना त्या ठिकाणी व्हेंटिलेटरसाठी ठेवण्यात आलं होतं। 4ही पेशंट जे आहेत त्यांना आता त्या ठिकाणी चांगले सुविधा मिळत आहेत, त्यांच्यावरती चांगले उपचार केले जात आहेत। अशा विविध पातळीवरती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सुरू करणार होतं। मात्र न्यूज 18 लोकमतने जो पाठपुरावा केला, जे वास्तव दाखवलं, त्यानंतर प्रशासनाला जाग आली, ठाणे महानगरपालिकेला जाग आली आणि ठाणे महानगरपालिकेने हे जे कौसाचं जे कोविड सेंटर आहे ते सुरू केलेलं आहे। साधारणपणे शनिवारी आपण ही बातमी दाखवली होती, रविवार मधला एक गेलेला आहे आणि आजचा आणि कालचा सोमवार 2 दिवसमध्ये गेलेले आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी आज चालू करण्यात आलेलं आहे। आणखीन एक माहिती मिळाली त्यानुसार खरं तर या कोविड सेंटरची सुरुवात जी आहे ती सोमवारपासून रविवार आणि सोमवारपासून करण्यात आली होती, कारण जे क्वारंटाईन सेंटर बंद होतं त्या ठिकाणी देखील जे नागरिक आहेत ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे पण त्यांना कुठलेही सिम्पटम्स नाही आहेत किंवा कमी सौम्य सिम्पटम आहेत, तर अशा रुग्णांना देखील त्या ठिकाणी ठेवण्यास सुरुवात करण्यात आली होती। म्हणजे कुठेतरी सामाजिक भान ठेवून लोकांना दिलासा मिळावा याकरता सतत झटणाऱ्या न्यूज 18 लोकमतने पुन्हा एकदा त्यांची सामाजिक जबाबदारी जी आहे ती पार पाडलेली आहे आणि या अनुषंगे आपल्या बातमीमुळे आज जवळपास ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे। 600 बेड मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। आता आपण जर सर्व प्रसारमाध्यमांवर पाहिलं असेल तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातून वेगवेगळे राजकीय नेते असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांचे इंटरव्ह्यू येत आहेत, यांचे बाईट येत आहेत की आम्ही 30 बेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करणार आहोत, केलेलं आहे किंवा 100 बेडचं करणार आहोत। पण आपल्या बातमीनंतर 600 बेडचं बंद असलेलं धूळखात पडलेलं कोविड सेंटर जे आहे त्या ठाणेकरांच्या सेवेसाठी
पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ठाणेकरांना सध्या तरी वनवन कुठे फिरावं लागणार नाही बेड करता। व्हेंटिलेटर बेड जे आहेत याकरता जर आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी अशा बातम्या येत होत्या की व्हेंटिलेटर बेडच उपलब्ध नाही आहेत। आमदारांच्या, खासदारांच्या, त्याच पद्धतीनं काही मंत्र्यांच्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, नातेवाईकांना, घरातल्या लोकांना देखील व्हेंटिलेटरचे बेड मिळाले नाही आहेत। पण आज आपण ही सगळी बातमी दाखवल्यानंतर हे कौसाचं जे सेंटर आहे ते सुरू झालेलं आहे आणि सामान्य नागरिकांना या पण मला ठिकाणी असं आता विचारायचं आहे की ठाणे महानगरपालिकेला ह्या कौसा कोविड सेंटरचा विसर पडला होता का? नेमकं काय असं विषयाला असंच म्हणावं लागेल। जर आपण पाहिलं तर त्यावेळी विरोधी पक्ष नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शानू पठाण यांचा आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू केला होता। त्यांनी तर अक्षरशः संताप व्यक्त केला होता की हा जो कोविड सेंटर जो होता हा मधल्या म्हणजे पहिली लाट जेव्हा ओसरली होती त्यानंतर इथलं सर्व सामान जे आहे ते अशा पद्धतीने काढण्यात आलं होतं, व्हेंटिलेटरचं सामान काढण्यात आलं होतं की ते पुन्हा व्हेंटिलेटर चालू होतील की नाही ही शंका होती। याचबरोबरीनं हे सेंटर जे आहे ते बंद का ठेवण्यात आलेलं आहे। येता दुसरी लाट आलेली आहे, इतके रुग्ण झालेले आहेत, लोकांना बेड मिळत नाहीये, असं असताना देखील याचा वापर का केला जात नाही असा संताप शानू पठाण विरोधी पक्षनेते ठाणे महानगरपालिका यांनी व्यक्त केला होता। आणि मी त्याचबरोबरीनं थोडंसं थांबवतोय जितेंद्र तुला आव्हाड- अजित। आपल्याबरोबर ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण। शानू पठाण, आम्ही या विषयाला घेऊन आपल्याबरोबर एक इंटरव्ह्यू केला होता ज्यात आपण हे सगळं वास्तव समोर आणलं होतं का बोलिए ना। हे कोविड सेंटर बंद होतं, बातमीच आली पाहिजे आणि त्यानंतर प्रशासनाला जाग येते असं काही आहे का? प्रशासन ने जो प्रेस ने जब इसको गंभीरता से लिया तभी प्रशासन ने इसको शुरू किया है। हम लोग फॉलो करने के बावजूद आज भी वहाँ पे कई ऑक्सीजन जो मास है उसकी कमी है, औषध की कमी है। हमने हॉस्पिटल प्रशासन ने शुरू तो कर दिया है, आईसीयू में 4 से 10 पेशेंट भर्ती भी हो गए, लेकिन आज भी जो व्यवस्था है, जो ऑक्सीजन की आइनॉक्स कंपनी है वो उनकी तरफ से ऑक्सीजन की सप्लाई के लिए देरी हो रही है। कल तक का ऑक्सीजन है, अभी तक डॉक्टरों की कमी है, सफाई कर्मचारियों की कमी है। कहीं ना कहीं अभी तक प्रशासन ने पूरी तरीके से आग उस पर अभी तक खोला नहीं है। शानू पठाण जी, आम्हाला हे सांगा, इंजेक्शन नहीं है उस हॉस्पिटल में जो एडमिट है उनके परिजनों को इंजेक्शन लाने बोला जा रहा है। वो प्रशासन में हम इस वक्त मैं महापालिका के गेट के बाहर बैठा हूँ, मेरे साथ जितेंद्र आवाड जी की वाइफ वो खुद आंदोलन में बैठी है। हम लोग वहाँ बैठे यही सवाल करने के रेमडेसिविर इंजेक्शन और ऑक्सीजन जो मांग रहे हॉस्पिटल उनको प्रशासन कहाँ से लाके देगा? ये एडमिनिस्ट्रेशन का काम है, किस जगह ऑक्सीजन देना चाहिए, किस जगह रेमडेसिविर इंजेक्शन की कमी है। यहाँ एक तरफ ब्लैक में 12,000 में इंजेक्शन बिक रहा है, वही सामान्य मानस, गरीब मानुस को इंजेक्शन हर दरवाजे पे जा रहा है, वो लोक प्रतिनिधि के दरवाजे पे जा रहा है। यहाँ तक के हमारे कई पुलिस ऑफिसरों को रेमडेसिविर इंजेक्शन की कमी हो रही, वो वक्त तक हमें फोन करे कि इंजेक्शन चाहिए। शानू पठाण जी, हे सांगा, ज्यावेळेस हे कोविड सेंटर बंद करण्यात आलं तेव्हा इथलं काही साहित्य हटवण्यात आलं, त्या अशा पद्धतीने हटवण्यात आलं की पुन्हा ते सुरू होऊ शकणार नाही। कोणकोणत्या साहित्याचं इथे नुकसान झालं? डॉक्टर मुरुडकर जो आरोग्य विभाग के चीफ है, उन्होंने उस तरीके से उस हॉस्पिटल को उजाड़ के लिया था। कई फिलिप्स के टेक्निकल बिना वो निकालना नहीं चाहिए था, ऐसा कंपनी वालों ने कहा। लेकिन उसको वायरों को आपके ही मैंने टीवी के माध्यम से दिखाया था कि किस तरीके से उसको उजाड़ा है। आनंद फानन ने, एडमिनिस्ट्रेशन ने तुरंत उसको दुरुस्ती करना शुरू किया है, लेकिन कहीं ना कहीं महापालिका शासन का पैसा जो करोड़ों रुपए खर्चा करके हॉस्पिटल बनाया, आपने इस बेदर्दी से निकाला कैसे? टेक्निकल किसी को बुलाए बिना। जी, साधारण पहिली लाट ओसरल्यानंतर किती दिवस हे कोविड सेंटर बंद होतं? पहली लाट के टाइम पे कई पेशेंटों का उस पर इलाज हुआ, लेकिन जब पेशेंट की संख्या कमी हुई, थाने के पेशेंटों की संख्या 500 पेशेंट थी, लेकिन महाराष्ट्र के जालना अलग अलग जगह से वहां पे पेशेंट भर्ती होते थे। महाराष्ट्र के लिए कहीं ना कहीं वो हॉस्पिटल एक बैकअप था, उनकी जान बचाने के लिए कहीं ना कहीं सुधारना जितेंद्र आवाड जी की तरफ से किया गया था, लेकिन हमारी महापालिका ने उसको दुर्लक्ष्य किया और इसीलिए कि कुछ दुनिया कहती है, दुनिया ये संदेश दे रही है कि दूसरी लाट आने वाली है, तो हमारी महापालिका कोई अधिकारी को इतना मालूम नहीं क्या कि दूसरी लाट आने वाली है। बरं, आम्ही इझिली क्यों लिया? आम्ही आपल्या माध्यमातून ही बातमी पुढे आणली, त्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे, पण दरम्यान ठाण्यातली परिस्थिती बिघडलेली होती, बेड्स लोकांना मिळत नव्हते। हे कोविड तिथे ऑक्सिजनची कमी आहे, औषधची कमी आहे, ते डॉक्टर आम्हाला फोन करतात
के विरुद्ध शानूभाई काय करा काय बरं, आम्ही इथे बसलेत आंदोलन मध्ये महापालिकेच्या गेटवर. ऑक्सिजन कोणाकडे आलं तर हे माहित नाही, महापालिकेला कोणाकडे माहित नाही. अरे स्वतः आयुक्त, आम्ही 2 तास इथे बसलेत, आयुक्ताला टाइम नाही आमच्याकडे भेटायला. अरे कोणाकडे जायचं ऑक्सिजन, आयनॉक्स कंपनीला जायचे. तुम्ही आयुक्तांची भेट आम्ही लोक आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही? शानू पठाण, माझा आवाज येतो आपल्याला? हा बोला ना. आपण आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केलात? 2 तास झाले आम्ही इथे बसलेले आहेत महापालिकेच्या गेटवर, आयुक्त उपर बसलेले आहेत. पण त्यांनी तुम्हाला बोलवलं नाही अजून? नाही, त्यांना वेळच नाही. अरे ठाणेकरांचे जनतेच्या जीवाची प्रश्न आहे ना. जी तुम्ही जी, आमच्याबरोबर आमचा प्रतिनिधी अजित मांढरे देखील आहे. अजित, शानू पठाण आपल्या बरोबर आहेत. अजित, तू त्यांना प्रश्न विचारू शकतोस. शानूजी, त्यावेळी ज्यावेळी आपण शनिवारी ही बातमी सगळी दाखवली, आपण माझ्यासोबत होतात, तिथली काय परिस्थिती आहे आणि किती संतापजनक सगळा प्रकार आहे हा तुम्ही उघडकीस केलेला आहे. माझा एकच प्रश्न आहे, इथं आता रुग्णांना भरती केलं जात आहे, हे सगळं होत असताना तिथं तुम्ही सांगता आता की सुविधा ज्या आहेत त्या टोकड्या आहेत, पालिकेने लक्ष दिलेलं नाही आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते असून तुम्ही स्वतः अरेंज करताय. मग पालिका प्रशासनामधले जे सत्ताधारी आहेत किंवा पालिका प्रशासन जे आहे, या सगळ्यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष केलं आहे का? इथं राजकारण केलं जात आहे का? कारण का तुम्ही विरोधी पक्षात आहात. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, हे राजकारणाच्या वेळ नाही आहेत. जॉईंटली काम करा, जॉईंटली राज्य शासन, केंद्र शासन आणि महापालिकाचे अधिकारी टीम म्हणून काम करा. हे लोकांच्या जीवनचे प्रश्न आहेत. टीम म्हणजे तुमची इगो बाजूला ठेवा. बरोबर आहे अगदी. तुम्ही सगळे म्हणताय की अजित, मी तुला थोडं थांबवतोय. आपल्या बरोबर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील या संवादामध्ये आपल्या बरोबर फोन लाईन वरती आहेत, त्यांना आपण विचारूयात. प्रवीण भाऊ, आपण बघताय अजून किती गोष्टी खरं तर या शासनालाच दाखवून दिल्या पाहिजे, म्हणजे महापालिकेला दाखवून दिल्या पाहिजे, की जेणेकरून त्यांना कळेल की बाबा तुम्हीच हे कोविड सेंटर तयार केलं आणि तुम्हाला त्याचा विसर पडलाय. म्हणजे याला तर आपण असं म्हणूयात की काखेत कळसा आणि गावाला वळसा. लोकांना इथे बेड मिळत नाहीयेत, पण हे बेड धूळ खात पडले होते. न्यूज 18 लोकमतनं ज्यावेळेस ही बातमी समोर आणली तेव्हा हे आता सुरू करण्यात आलंय. मी खरं म्हणजे सर्वप्रथम न्यूज 18चं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. कारण आपण बघाल की ठाण्याच्या कोविड संदर्भात सुद्धा बातमी न्यूज 18ने दाखवली आणि मुंब्रा कौसा हे कोविड सेंटर त्या ठिकाणी तयार करून बंद असल्याचं आपण दाखवलं. आणि मला वाटतं जे मीडियाला दिसतं, तुमच्यासारख्या चॅनलच्या प्रतिनिधींना दिसतं, ते शासकीय यंत्रणांना का दिसत नाही किंवा त्याची संवेदनशीलता, गांभीर्यता का कळत नाही, हे अनाकलनीय त्या ठिकाणी आहे. आपण बघाल की सगळ्या ठिकाणी जम्बो कोविड सेंटर्स त्या ठिकाणी उभी होत आहेत. त्या ठिकाणी सांगाडा उभा केला जातोय, बेड लावतायत, परंतु आपण बघाल की त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाहीये. त्या ठिकाणी लागणाऱ्या डॉक्टर्स, स्टाफची, नर्सेसची व्यवस्था नाहीये. आणि मला वाटतं असा सगळा विस्कळीतपणा ओव्हरऑल यंत्रणेमध्ये त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे राज्य शासन असेल, महानगरपालिका असेल, यांच्यात समन्वय नाही. आरोग्य विभाग असेल तर आरोग्य विभागातील स्थानिक महापालिकेत समन्वय नाही. म्हाडाची जागा असेल तर म्हाडा आणि त्या ठिकाणी महापालिकेत समन्वय नाही. आणि मला वाटतं 4-5 ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्यात समन्वय साधत मला वाटतं टाइम बाउंड सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. ज्या वेळेला कोविड सेंटर आपण उभं करायला घेता त्याच वेळेला तुम्ही ऑक्सिजनच्या साठ्याची, त्याच वेळेला डॉक्टर्स, नर्सेस सायमल्टेनियसली प्रक्रिया सुरू करायला पाहिजे. नाहीतर आपण कोविड सेंटर उभं करतो आणि 15 दिवस तसंच राहिलं, त्याचं भाडं असतात, बेडचं, फॅनचं, पाण्याचं, सगळ्या गोष्टी असतात आणि स्वाभाविक ते सगळं सर्वसामान्य माणसांच्या खिशातनच जात असतं. त्याच्यामुळे मला वाटतं मी लोकमतचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हे वास्तव त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं होतं आणि सततचा पाठपुरावा या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी या ठिकाणी केला आणि एक मोठा दिलासा त्याच्यामुळे ठाणेकरांना मिळाला. आणि आता आपण ते कोविड सेंटर सुरू झाल्यामुळे काही रुग्ण सुद्धा दाखल त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत. आणि मला वाटतं एक आताच्या असणाऱ्या बेड उपलब्धतेच्या कठीण परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे बेड उपलब्ध होणं
आणि कोविड सेंटर चालू होणं जे धुळकाट पडलं होतं ते मला वाटतं अभिनंदनीय आहे. आपल्या लोकमतचं मी मनापासून हे वास्तववादी चित्र दाखवून यंत्रणेचे डोळे त्या ठिकाणी उघडले त्याबद्दल अभिनंदन करतो. पण प्रवीण दरेकरजी, समस्यांचं दुष्टचक्र इथेच थांबत नाहीये. जे पेशंट्स इथे आता ऍडमिट झालेले आहेत त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन अजूनही मिळत नाहीये. म्हणजे हा सगळा गोंधळच आहे की आधी कळतंय कलेक्टरच्या त्या सगळ्या अखत्यारीत त्या आलेल्या आहेत, तिथं जाऊन आपली नोंदणी म्हणजे आपली इमर्जन्सी जी आहे ती नोंदवा, त्यानंतर तुम्हाला ती उपलब्ध होतील, तरी वेळेत त्यांना ते इंजेक्शन्स मिळू शकत नाहीये. केव्हा हे सगळं संपेल असं वाटतं? मी कालपासून भयंकर व्यथित आहे. कारण माझ्याकडं अनेक ठिकाणी रेमडेसिवीरच्या संदर्भात महाराष्ट्रातून मुंबईमध्ये विचारणा होते. मी त्या कलेक्टर आणि आयुक्तांशी संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी बोलतोय. एक भयानक वास्तव दुर्दैवानं पुढे येतंय. मी मुंबईचे महापालिका आयुक्त चेहल साहेब यांना त्या ठिकाणी इंजेक्शनसाठी रेमडेसिवीरसाठी फोन केला. एकही सिंगल रेमडेसिवीर उपलब्ध नसल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्याचबरोबर नगर कलेक्टर राजेंद्र भोसलेंशी मी आत्ताच काही मिनिटापूर्वी बोललो. तिथे भापसे नावाच्या एका भगिनीला इम्पल्स हॉस्पिटलला ऍडमिट आहे, एक इंजेक्शन हवंय. कलेक्टरनी सुद्धा त्या ठिकाणी हतबलता दाखवली. साहेब, स्टॉक आमच्याकडे नाही आहे. एकही सिंगल इंजेक्शन आयुक्तांकडे नसेल, एकही सिंगल इंजेक्शन आयुक्त कलेक्टर उपलब्ध करू देणार शकणार नसेल, तर मला वाटते भयान वास्तव राज्य सरकारने त्या ठिकाणी दखल घेत त्या ठिकाणी इंजेक्शन दिली पाहिजे. मग आलेली इंजेक्शन गेली कुठे, कुठल्या हॉस्पिटलला किती इंजेक्शन दिलेत, काय साठा आहे, नगरपालिकांना किती दिलंय, महानगरपालिकांना किती दिलंय, मला वाटतं हा लेखाजोगा जनतेसमोर आला पाहिजे. कारण एक एक इंजेक्शनसाठी आता मारामारी होत असेल तर ते दुर्दैव आहे. आणि ज्या वेळेला आम्ही रेमडेसिवीर आणून द्यायला सरकारला प्रयत्न करतो त्यावेळेला राजकारण आणलं जातं. म्हणजे प्रचंड विरोधाभास आणि किळसवानाचं राजकारण दुर्दैवानं दिसतंय. लोकांच्या जीवितांपेक्षा आम्ही श्रेयवादाची लढाई त्या ठिकाणी लढतोय. आणि मला वाटते अत्यंत संवेदनहीनतेचं असं लक्षण त्या ठिकाणी दिसतंय. धन्यवाद प्रवीण दरेकरजी आमच्याशी बोलल्याबद्दल. अजित देखील आपल्याबरोबर होता. कारण अजित, तुझेही धन्यवाद, कारण ही बातमी तूच पुढे आणली होती. शाणू पठाण देखील आपल्याबरोबर होते. शाणू पठाणजी, आपले धन्यवाद. आणि ही बातमी दाखवल्यानंतर आपण बघतोय न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट, आधीची ही दृश्य आणि नंतरची दृश्य. मुंब्रा कौसा कोविड सेंटर, अखेर न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर जे धुळखात पडलेलं होतं ते महापालिकेला सुरू करावं लागलं. 4 रुग्ण आता तिथे उपचाराकरता दाखल झालेत. हा आहे न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट. यानंतर बघूयात ते काय असतं जे आपल्याला भारतीय असण्याबद्दल अभिमान वाटायला लावतं. ही गोष्ट आहे आत्मनिर्भर होण्याची क्षमता आणि आपल्यामध्ये असलेली आत्मसन्मानाची भावना. नेटवर्क 18चा पुढाकार आणि ITCची प्रस्तुती. स्वाभिमान भारत एक असा इनिशिएटिव्ह आहे, यामधून देशभरातील नागरिकांच्या कहाण्या ज्या आहेत त्या आम्ही आपल्यासमोर आणणार आहोत, जे सरकारी मदतीशिवाय समस्यांचं समाधान करतायत. अशीच एक कहाणी आहे पश्चिम बंगालच्या एका गावातील, जिथल्या कलेनं लोकांचं जीवन बदललं. दो साल पहले कोलकाता के कलाकार मृणाल मंडल ने लाल बाजार गांव पर काम करने का मन बनाया. पश्चिम बंगाल और झारखंड सीमा पर स्थित लगभग 80 लोगों का यह छोटा सा गांव कभी उपेक्षित बस्ती था. मृणाल ने इसे अपना दूसरा घर बनाया और कला का इस्तेमाल करके इसे सही तरीके से रचाया बसाया. यहाँ के ग्रामीण मुख्य रूप से आसपास के खेतों में मजदूर के रूप में काम करते थे और उनमें से कुछ स्वयं छोटे किसान थे. आज वे कुटुंब कुटुंब हस्तकला, मिट्टी के बर्तनों और दीवार पेंटिंग जैसे कलाओं में प्रशिक्षित हैं और उन्हें पर्यटकों को बेचकर अच्छे पैसे कमा लेते हैं. यहाँ हम लोग एक स्कूल चलाते हैं पेंटिंग, ड्राइंग, क्राफ्ट का, और बहुत सारे कलाकार बाहर से भी आते हैं, यहाँ सिखाते हैं, रहते हैं यहाँ, ये लोग के साथ काम करते हैं. और बहुत सारा लोग यहाँ काटुम कुटुम एक जंगल में जो मिलता है आपका लकड़ी वगैरह, ये सब जोड़ जोड़ के एक चीज़ बनाते हैं. इस गांव के एक प्रशंसक ने गांव को ख्वाब ग्राम या सपनों के गांव के रूप में फिर से नामांकित किया है.
मृणाल मंडल और लाल बाजार ने दिखाया कि कैसे कला आत्मनिर्भरता के लिए प्रेरित कर सकती है और हमारे स्वाभिमान भारत के सपने को सच करने में मदद कर सकती है। भारतातील अशाच आणखी काही प्रेरणादायक गोष्टींसाठी पाहत राहा ITC प्रस्तुत नेटवर्क 18चा विशेष उपक्रम स्वाभिमान भारत। यानंतर वेळ झाली आहे एका ब्रेकची। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बातमी आहे ठाण्यातनं। ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि बेड उपलब्ध होत नसल्यानं राष्ट्रवादीच महापालिका मुख्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करताना दिसते। राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक जे आहेत ते रिकामे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन ठिय्या आंदोलन करतायत आणि या ठिय्या आंदोलनाला मनसेनेही पाठिंबा दिलाय। मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव देखील कार्यकर्त्यांना घेऊन ठिय्या आंदोलनात सहभागी झाले। बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, अर्थात ज्या मुद्द्यांना घेऊन खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे आंदोलन केलं जातंय हे तर शाश्वत सत्य आहे की ऑक्सिजनच्या बेडचा तुटवडा असेल, ऑक्सिजनचा तुटवडा असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन जो आता कळीचा मुद्दा आहे, पण आता या आंदोलनातनं खरंच काही साध्य होणार आहे का? विशाल, खरं तर आज जेव्हा ऋता जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आहेत, मंत्री आहेत आव्हाड, त्यांच्या पत्नी आहेत आणि त्या स्वतः येऊन ठाणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती ठिय्या आंदोलन करतात। यापेक्षा दुर्दैव चित्र या महाराष्ट्रात कुठलं नाही आहे। कारण का आपण जर पाहिलं असेल की एका मंत्र्याच्या पत्नीला अशा पद्धतीने आंदोलन करावं लागत असेल तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील हे या चित्रावरून स्पष्ट होतंय। आणि हेच वक्तव्य जे आहे ते ऋता आव्हाड यांनी केलेलं आहे। मी एक मंत्र्याची पत्नी आहे, याचबरोबर मी 4 ते 5 सामाजिक संस्थांच्या पदावरती आहे। अनेक हॉस्पिटल्सवाले सामान्य जनता जी आहे ती मला वारंवार फोन करतायत, मला बेड्स पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, जे रेमडेसिवीर इंजेक्शन आहेत ते पाहिजे। जर तुटवडा असेल आणि इतके दिवस जर तो तुटवडा जो आहे तो भरून काढण्यात लागत असेल तर ही ठाण्याकरता लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि याचाच निषेध करण्याकरता हातात फलक घेऊन बाजूला रिकामा सिलेंडर घेऊन ऋता आव्हाड जी आहेत त्या ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे आंदोलन करतायत। जवळपास 2-2.5 तास झालं त्या ठिकाणी आंदोलन करतायत। आपण जर पाहिलं तर साधारणपणे 2-2.5 तास झाले त्यांना भेटण्याकरता पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी आले होते, मात्र ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांनी त्यांची अजूनपर्यंत भेट घेतलेली नाही आहे। त्यांचं एकच म्हणणं आहे की तुमचं नेमकं नियोजन काय आहे? सर्व ठिकाणी जर बोंब आहे, सर्व ठिकाणी इंजेक्शन नाही आहेत, सर्व ठिकाणी ऑक्सिजन नाही आहे, सर्व ठिकाणी बेड नाही आहेत, मग तुम्ही नेमकं नियोजन कशा पद्धतीचं केलेलं आहे, काय केलेलं आहे? जर याही पुढे जर म्हणायचं झालं तर त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ही जी सध्या परिस्थिती सुरू आहे ही राज्याला आणि त्याच पद्धतीने ठाण्याला पूर्णपणे लाजिरवाणी गोष्ट आहे की लोकांना बेड मिळत नाही आहे, इंजेक्शन मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही आहे। याचबरोबरीनं त्यांनी केंद्र सरकारवर देखील टीका केलेली आहे। राज्याचा खूप सारा निधी जो आहे तो केंद्राकडे पडून आहे, तो लवकरात लवकर द्यावा जेणेकरून तो निधी जो आहे तो खालच्या लोकांपर्यंत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा दिलासा जो आहे तो थेट नागरिकांना मिळेल असं देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजे एकंदर ऋता आव्हाड जे आहेत यांनी त्यांचं हे जे रूप दाखवलेलं आहे यामुळे ठाण्यातील अनेक राजकीय नेते जे आहेत त्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। मंत्र्याची पत्नी अशा पद्धतीने जर राज्याचे मंत्री जे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीच ठाण्यातल्या ऑक्सिजनच्या तुटवड्याला घेऊन, रेमडेसिवीरच्या मुद्द्याला घेऊन आंदोलन करतायत, त्याला नेमकं म्हणायचं का हा प्रश्न तर पडतोच। धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता पुण्यात एक धक्कादायक बातमी अशी आहे की पुण्यात ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। शेवाळेवाडीतील योग हॉस्पिटलमधली ही धक्कादायक घटना आहे। ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याची माहिती इथल्या डॉक्टरांनी दिली आहे। दरम्यान ऑक्सिजनचा अभाव असल्यानं रुग्ण हलवण्यासाठी आता धावाधाव सुरू झाली। दरम्यान इथल्या 4 रुग्णांना तातडीनं हलवण्याची मागणी डॉक्टरांनी प्रशासनाकडे केली आहे। पुण्यातील योग हॉस्पिटलमधील ऑक्सिजनचा पुरवठा संपत आल्यामुळे एक पेशंट दगावलेला आहे। नेमकी काय वस्तुस्थिती, किती पेशंट इथे सिरियस आहेत, किती पेशंटला हलवायची गरज आहे आणि हे कितीपर्यंत खेचणार? स्वतः डॉक्टर आहेत आपल्यासोबत। डॉक्टर साहेब, मला सांगा काय परिस्थिती आता, कंडिशन कशी आहे?
आम्ही गेले 1 वर्ष कोविड चालवत आहोत. त्याच्यामध्ये आम्ही 53 बेड हे डेडिकेटेड कोविडसाठी दिलेले आहेत. आमच्याकडे त्याच्यासाठी 14 बेड ICU अवेलेबल आहे. ह्या 14 बेडमध्ये 13 बेड आत्ता पूर्ण फुल होते आणि 11 पेशंटना व्हेंटिलेटर चालू आहे. 23 ते 24 पेशंट ऑक्सिजनवरती आहेत. आत्ता परिस्थिती अशी आहे की मागच्या 2 दिवसापासून आम्ही ऑक्सिजनचा तुटवडा आम्हाला आहे. माननीय प्रशासन व हॉस्पिटलचा ॲडमिन स्टाफ यांनी आत्तापर्यंत आज सकाळपर्यंत बऱ्यापैकी ऑक्सिजन खेचण्याचा प्रयत्न केला, पण आज सकाळपासून तो तुटवडा भयानक रित्या एक पेशंट दगावलं पण. हो, हा पेशंट ऑलरेडी खूप जास्त अत्यावस्थेत होताच, प्लस त्याला ऑक्सिजनचा तुटवडा पण त्याच वेळेस झाला. त्याच्यामुळे एक पेशंट आम्हाला आम्ही दगावला. तर बाकीचे किती पेशंट आहेत ते तातडीने हलवले नाही तर दगावलं. आम्हाला प्रशासनकडे हीच मागणी आहे की 3-4 पेशंट जरी आमचे जे खूप जास्त ऑक्सिजन रिक्वायरमेंटवरती आहेत, ज्यांना खूप जास्त ऑक्सिजन रिक्वायरमेंट आहे, त्यांना जर आपण शिफ्ट करू शकलो तर पुढच्या पेशंटला आपण ऑक्सिजन थोड्या वेळासाठी देऊ शकू. माझी इच्छा हीच आहे की ऑक्सिजन परत पूर्ववत व्हावा, पण लिक्विडची कमतरता असल्यामुळे आता सगळ्यांनाच तो विषय आहे. प्लस हॉस्पिटलला जागा कुठल्याच नसल्यामुळे शिफ्ट करणं अवघड आहे. त्यातल्या त्यात आपण आता एक पेशंट शिफ्ट करू शकलो तर त्याला आपण आपल्याच हॉस्पिटलचं व्हेंटिलेटर हे त्याला त्याच्याबरोबरच दिलं की पुढच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अवेलेबल आहे पण व्हेंटिलेटर नाही आहे, म्हणून हॉस्पिटलचं व्हेंटिलेटर आपण त्यांना एक दिलेलं आहे की तुम्ही हे व्हेंटिलेटर घ्या पण पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करा. आता ऑक्सिजनची पुढची कंडिशन कशी असणार आहे, कारण हे कट्टू किती वेळ खेचणार बेसिकली. बरोबर आहे. आपल्याला 7 सिलेंडर हे 50 मिनटं ते 1 तास जातात. आता विषय असा आहे की आता 20 सिलेंडर येणार आहेत म्हटल्यावरती पुढचे 3 तास आपण निश्चिंत राहू शकू जर ते 20 सिलेंडर आले तर. कलेक्टर साहेबांनी त्यांच्या प्रयत्नातून आत्ता ऑलरेडी एक तासाचं ऑक्सिजन पुरवठा पाठवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अमित ठाकरे, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरे यांना 2 दिवसांपूर्वी ताप आला होता आणि त्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली तर ते कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. त्यांना आता लिलावटी हॉस्पिटलमध्ये पुढल्या उपचाराकरता दाखल करण्यात आलंय. अमित ठाकरे, राज ठाकरेंचे सुपुत्र, त्यांना 2 दिवसांपूर्वी ताप आला होता आणि त्यानंतर त्यांची टेस्ट जी करण्यात आली त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह निघालेत आणि त्यांना आता लिलावटी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलं. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. 2 दिवसापूर्वी त्यांना ताप आला होता. नेमकी आता त्यांची प्रकृती कशी हे तर काही कळू शकलेलं नाहीये, पण लिलावती हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. या ब्रेकिंग न्यूज नंतर बघूयात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे निर्बंधाबाबतची. राज्यातले निर्बंध अधिक कडक करण्यात आलेले आहेत. आता नवीन नियमावलीनुसार राज्यात किराणा दुकानं सकाळी 4 तास सुरू राहतील. किराणा दुकानं, भाजीपाला विक्री, दूध विक्री, मासे विक्री, त्याचबरोबर इतरही काही दुकानं जी असतील ती सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू राहतील. मात्र या दुकानांमधून होम डिलिव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत करता त्यांना येऊ शकते. स्थानिक प्रशासन तिथली परिस्थिती पाहून निर्णय घेईल. रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी मात्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. आता ही नवीन नियमावली जी आहे ती जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. या नव्या नियमावलीनुसार राज्यातील दुकानांच्या वेळेत कसे बदल करण्यात आलेत बघा. किराणा दुकानं जी आहे ती सकाळी 7 ते सकाळी 11 वेळेत सुरू राहतील. त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ याची विक्री जी आहे ती सकाळी 7 ते सकाळी 11 वेळेत करता येईल. भाजीपाला विक्री सकाळी 7 ते सकाळी 11, फळ विक्री याच वेळेत. पुलिस और महाराष्ट्र के अन्न व औषध प्रशासन के तरफ से एक कार्रवाई किया गया है जिसमें 2200 रेमडेसिविर के वायल्स का साठा पकड़ा गया है. 2 अलग अलग
जगह पर छापा मारा गया है, जिसमें ये टोटल 2200 वायल्स पकड़े गए हैं। ये सारे जब्त किए गए हैं और आगे इसका चौकसी और प्रोसीजर अन्न व औषध प्रशासन कर रही है। किराना दुकानों के पास सिर्फ 4 घंटे के लिए अगर स्टाफ को बुलाना है तो उनके लिए भी प्रैक्टिकल नहीं होगा। अगर इस प्रकार से सरकार का डिसीजन लिया जाएगा तो सरकार को तुरंत इसके बारे में सोचना पड़ेगा, क्योंकि इतनी सारी भीड़ इकट्ठा हो जाएगी दुकान में, तो इसकी कंट्रोल करना लोकल महानगर पालिका और पुलिस को काफ़ी दिक्कत हो जाएगी। आपण पाहिलं 2 महत्त्वाच्या घडामोडी आत्ता या क्षणाला घडलेल्या आहेत। एक तर रेमडेसिवीरचा फार मोठा साठा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याविषयी डीसीपी चैतन्य यांनी माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर नवीन निर्बंध जे आहेत दुकानाच्या संदर्भात ही दुकानं सकाळी 7 ते 11 या वेळेत कोणकोणती सुरू राहतील, काय विक्री होऊ शकते याबद्दलची माहिती जी आपण देऊ केलेली आणि त्यावरती अर्थात व्यापाऱ्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे। यानंतर वेळ झाली की ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।